अशकात माजी नगरसेवक पुत्र अजिंक्य चुंबळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा हा रील व्हायरल झालाय। हल्ला करून फरार झालेला हल्लेखोर अजय आठवलेनं हातात धारदार शस्त्र घेऊन हा रील बनवला। गुन्हेगारांनी पोलिसांनाच थेट आव्हान दिल्याचं यावरून दिसतंय। गुन्हेगारांकडून पोलिसांना आव्हान देणाऱ्या गाण्यावर हा रील बनवण्यात आलेला आहे। यापूर्वी सुद्धा गुंडगिरीचं समर्थन करणाऱ्या आणि अशा प्रकारची स्टाईल करणाऱ्या लोकांचे रील्स दाखवण्यात आले होते, त्यांच्यावर कारवाई झाली होती। मात्र आता इथे हा नवीन प्रकार। किरण ताजणे अधिक माहिती देतात। किरण, हा प्रकार काय आहे आणि पोलिसांनी काय कारवाई केली आतापर्यंत? प्रसन्न सर, आपल्याला माहिती की काही दिवसांपूर्वी अजिंक्य चुंबळे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता। एका हॉटेलमध्ये वाद सोडवण्यासाठी गेल्यानंतर काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते हल्लेखोर फरार आहे। अजिंक्य चुंबळे यांनी पोलिसांना देखील याबाबतची कल्पना दिलेली आहे, तशी तक्रारही दिलेली आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हल्लेखोर फरार होत असताना त्यांनी काही रील्स बनवलेले आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल देखील केलेले आहे। त्याच्यामध्ये अजय आठवले यांचा हा व्हिडिओ दिसतोय आणि यामध्ये चॉपर त्याने हातामध्ये घेतलेला आहे। चालकासोबत तो त्यावेळेला गप्पा करताना दिसून येतोय आणि विशेष म्हणजे या रील्सच्या मागे त्यानं जे गाणं लावलेलं आहे ते गुन्हेगारांकडून पोलिसांना जे आव्हान दिलं जातं, अनेक चित्रपटांमध्ये त्या गाण्याचा वापर करण्यात आलेला आहे। त्या गाण्याचा सहभाग त्या रीलमध्ये दिसून येतोय। एकूणच त्या गुन्हेगारांनी थेट पोलिसांना आव्हान दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे पोलीस काय कारवाई करतात या सगळ्या दरम्यान बघणं महत्त्वाचं असणार आहे।